भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभयागते अनेकाशी जाणून नेणते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, भेदोनी भेद राखी लांगी, वाढावया जगी प्रेम सुख टाळ, घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोकपाळ तळावया जाणून नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, जिहे ऐक्य भावे जाणीतला, जाणून नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संताचा, या वारकरी संता. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ यागते अनेकाशी जाणून नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलताती. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सिद्ध भक्तांच्या वैशिष्ट्याचं प्रतिपादन करतात. विठ्ठल भक्ताच्या जीवनातील विशेषता सांगणारा हा अभंग आहे. भक्त शिरोमणी नामदेवरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेला हा उत्सव, तो म्हणाल समाधी सोहळा होऊन तर किती दिवस झाले आणि अजून उत्सव चालू आहे. मोठा पाऊस पडल्यानंतर पूर बऱ्याच दिवस चालतो. विठ्ठल पंढरपूर आहे. भक्तीचं अगर अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे. ऐसा नामघोष सांगा कोठे, अशा प्रकारचं जे म्हटलेलं हे उगीच म्हटलंय असं नाही बरं. इथं 7 दिवसाचे इथले सप्ते नाहीतच, आता जे दिसतात ते बाहेरचे. इथल्या मंडळीचे सप्ते आहेत ते सगळेच काय आहे, महिन्या महिन्याचे सप्ते आहेत, महिन्या महिने. तसं आता अवघडच आहे म्हणा.
काल बदललाय. पूर्वीचा काल वेगळा होता. सेवेच्या भावना होत्या पूर्वी सप्ताहाकडे पाहत असताना. त्यामुळे कोणी सप्ताहाचं आयोजन करत असतील तर सेवा करणाऱ्याला ती एक सुवर्ण संधी वाटत होती. काय झालंय, कालाचा प्रभाव आहे काय कळत नाहीये, पण पाहण्याचा दृष्टिकोनच आपला सगळ्यांचा काय झालेला आहे, बदललेला आहे. त्यामुळं सेवा हा भाव न राहिल्यामुळं आता हे महिन्याचे सप्ते टिकवणं अवघड आहे. विठ्ठल पण तरीही या मंडळींनी ते अजून चालू ठेवलेले आहेत. निश्चितच दंडवताला पात्र आहेत ते. तेव्हा अशा या सेवा करणाऱ्या भक्तमंजनांच्या चरणावर दंडवत घालून आपण अभंगाच्या चिंतनाकडे येऊया. हा अभंग भक्ताची विशेषता सांगणारा आहे असं पहिल्यांदा जे मी म्हटलं, तर त्याचाही खुलासा करणं आवश्यक आहे. भक्ताचे दोन प्रकार असतात. म्हणजे असली भक्ताच्या, जे भक्तच आहेत त्यांच्यातही पुन्हा काय पडतात, दोन प्रकार पडतात. साधक भक्त आणि सिद्ध भक्त. अर्थात भगवत साक्षात्कारापूर्वी भक्ती करणारा आहे त्याला साधक भक्त म्हणतात. साध्याच्या प्राप्तीकरता भक्ती करणारा आहे त्याला साधक भक्त अशा प्रकारचं म्हटलं जात. आणि ज्याला भगवत साक्षात्कार झालेला आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, स्वरूपाची ओळख झालेली आहे, आणि असं स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतरही याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. या स्तरावरची जी भक्त मंडळी आहे त्यांना सिद्ध भक्त म्हणतात. आणि अशा सिद्ध भक्ताचं वर्णन करणारा, भक्ताचे विशेषत्व सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा भक्ताच्या जीवनातला पहिला विशेष प्रथम चरणात तुकोबारायचा. भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते, 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 भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते. दुर्लभ या गती आणि काचे, दुर्लभ या गती आणि काचे, दुर्लभ या गती आणि काचे, दुर्लभ या गती आणि भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि काशी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि काशी. भक्तांच्या जीवनातील पहिला विशेष तुकोबार आहे. स्पष्ट करतायत की भक्तांचा महिमा हा भक्तांनाच समजतो, भक्तच त्याला जाणू शकतात, भक्तांनाच तो कळतो. त्यांचा महिमा कळण्याचा मार्ग
इतरा करता काय आहे, दुर्लभ अशा प्रकारचा आहे. दुर्लभ या गती आणि कशी महिमा. भक्त, ज्या भक्ताचं वर्णन तुकोबरेने या अभंगामध्ये केलेलं आहे, अशा प्रकारचे भक्त सापेक्ष मोठे नाहीत, तर जगामध्ये निरपेक्ष मोठे आहेत. निरपेक्ष मोठे, मोठ्यात दोन प्रकार असतात, सापेक्ष मोठा, निरपेक्ष मोठा. आणखीन दुसऱ्याही प्रकाराने मोठ्यामध्ये दोन प्रकार पडतात, नैमित्तिक मोठा आणि सांसिद्धिक मोठा. विठ्ठल 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 तेव्हा भक्त हे सांसिद्धिक मोठे आहेत आणि निरपेक्ष मोठे आहेत. भक्ताच्या ठिकाणी असणारा मोठेपणा हा नैमित्तिक नाही. नैमित्तिक मोठेपणा म्हणजे काय, काही निमित्तानं येणारं मोठेपण. महिमा शब्दाचा अर्थ मोठेपणा, आणि या मोठेपणाचे दोन प्रकार, नैमित्तिक मोठेपणा आणि सांसिद्धिक मोठेपण. नैमित्तिक मोठेपण म्हणजे काही निमित्तामुळे येणारा मोठेपणा. आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना ज्या दिवशी संपतो म्हणजे श्रावण महिन्याची शेवटची तिथी, त्याला काय म्हणतात, अमावस्या. तर या श्रावणाच्या अमावस्याला काय असतो आपल्याकडे, पोळा. आणि पोळ्याच्या दिवशी महाराज बैलाला मोठेपण येतं. पोळ्याच्या दिवशी बैलाला अजूनही जरी बैल राहिली नाही तरी जी काही आहेत, ज्यांच्याकडे आहेत, नसलेली माणसं कुंभाराच्या घरून नेतात. पण बैलाची पूजा केली जाते. बैलाची पूजा केली जाते. कोण पूजा करतात, माणसं पूजा करतात. म्हणजे मनुष्य असून त्या दिवशी तो काय करतो, बैलाची अशा प्रकारची पूजा करतो. कारण बैलाला त्या दिवशी मोठेपण. जिवंत शेतकरी असेल, जातीवंत शेतकरी असेल तर त्या दिवशीच नाही, आदल्या एक दोन दिवसापासून बैलाला कामाला सुद्धा जुंपलं जात नाही. लग्न कमी वेळाचे आले. पहिले 5-5 दिवसाचे होत होते, नंतर 3-3 दिवसावर आले. आता 20 एका दिवसावर आले, तासावर आले. शहरामध्ये तर ते मंगल कार्यालय असतं, तासावर ठरलेलं असतं. तेवढा वेळ संपला की त्याने उठायचं. ते पाहुणे जेवलेले असले तर नसले बाहेर नेऊ, हॉटेलात नेऊन जेवू घाला. संपला तुमचा वेळ, चलो गेट आउट. तासावर आले. पण अजून पोळा तसाच आहे. पोळा 3 दिवसाचा साजरा केला जातो महाराज. पोळ्याच्या आदल्या दिवशीपासून सगळं घर त्या बैलाच्या सेवेमध्ये असतं. त्याला धुणार, त्याचे खांदे मळणार, त्याच्या सगळ्या अंगाला रंगीबेरंगी अशा प्रकारचे कलरचे पट्टे ओढणार, शिंगाला इंगोळ लावणार, त्याला वेगवेगळे बेगडं वगैरे चिटकवणार. पोळ्याच्या दिवशी तो त्याला बाशिंग बांधणार, त्याचे लग्न लावणार, त्याच्या पुढं वाद्य अशा प्रकारचं वाजवणार, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालणार. महाराज पोळ्याच्या दिवशीचा बैल पाहिला की कोणालाही वाटतं आपण बैल व्हावं का काही. तेवढा थाट असतो पोळ्याच्या दिवशी बैला. मोठेपणाच नाही का, कारण तो पूजनीय असतो त्या दिवशी. बाकीचे सगळे सेवक असतात, तो सेवी असतो. आज आता काय परिस्थिती आहे मला नाही माहिती, पण मी लहान असताना आमच्या गावात पोळ्याच्या दिवशी यात्रा भरत होती. रात्रभर त्याच्या पुढे सोंग काय हे करायचे, बँड काय, नृत्य काय, त्याच्या मिरवणुका काढायचे, ते शोभेची दारू उडवायचे त्याच्या समोर. किती हाऊस करत होते. आता हा बैलाला मोठेपणा आहे, कामाला जुंपवत नाही, त्याला पुरणपोळी घालतात, त्याला त्याची मिरवणूक काढली जाते, जसं काही निवडून आलेलं आहे. पण हे जे मोठेपण आहे बैलाला, हे मोठेपण कायमचं आहे का, नाही हो. पोळा म्हणून
पोळा म्हणून पोळा संपला रे संपला की त्याच्या मानेवर पुन्हा काय असतं, जो असतं. हे नैमित्तिक पोळ्याच्या निमित्तानं तो मोठेपणा आलेला असतो. नवरदेवाचं तरी काय, नवरदेवाला ठीक आहे कमी दिवसाचा का होईना पण मोठेपण तर आहेच ना. तुकोबरेंनी त्याची दखल घेतलेली आहे. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सुनियाची परी नीच. वरासने पाषाण, काय थाट असतो महाराज नवरदेवाचं. त्या कालावधीत तर ते पंतप्रधानाला सुद्धा आपल्यापेक्षा कमी मानतात बुवा. जमिनीवरून चालत नाही म्हणजे पायात बूट असताना, पायात बूट असताना जमिनीवर चालत नाही. एकतर मोठ्या भावाच्या कडेवर नाहीतर घोड्यावर. काय थाट आहे त्याच्या पुढे बँड काय. आता तरी थोडस कमी झालं नाही तर पूर्वी महाराज ते आंघोळीला बसले तरी ते लोक बघायला. ते आंघोळी बी मग बाथरूम मध्ये नाही, पुढं रस्त्यावर इकडं पाठ मांडायचं तिकडं पाठ मांडायचा. उन्हाळा असला तरी गरम पाणी. ते संडासला चालले तरी बँड वाजवायचे बापू. मोठे पण मला कशा काय सांगायचं, नवर देवच म्हणतात ना, नवर देव अशा प्रकारचं. हनुमंताच्या मंदिरात गेला तरी बूट नाही काढीत महाराज, पायातला तो एवढा मोठा होतो. त्याला कुणी काढा बी नाही म्हणत, तो काढीत नाही, कुणी काढा सुद्धा म्हणत नाही. नवरदेव म्हणजे लग्नाच्या दिवशी बुवानी सुद्धा जास्त तिथं टुरटूर करायची नाही. नवरदेव मोठेपण आहे पण तेही मोठेपण संसिद्धिक नाही, नैमित्य. लग्नाचा समय म्हणून लग्नाच्या निमित्तानं आलेलं मोठेपण असतो. लग्नात त्याला घोडं आणतात बसायला, नंतर तोच गाढव होतो. त्याचं लग्न झालेलं आहे तो. विठ्ठल मी नाही म्हणत संसाराचे खर भारवाही, संसाराचे खर भारवाही, संसाराचे खर भारवाही. तुकया बंधू म्हणे वरकडते येरा, म्हणे वरकडते येर. तुकया बंधू म्हणे वरकडते येरा, वरकडते येर. संसाराचे खर भारवाही, संसाराचे खर भारवाही, संसाराचे खर भारवाही. तुकया बंधू म्हणे वरकडते येर, संसाराचे भारवाही खर. तू आम्हाला गाढव म्हणतो का? काय वाटलं बोला मी आम्ही काय 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 समजलं? हेच भार वाहतो तू. या अहंकाराचं ओझ भडव्या तुझ्या डोक्यावर अजून तसंच आहे, तरी तुला भारवाही म्हटल्यानंतर काहीतरी वाटतं, कस तरी वाटतं. जरा ओळख ना कशाचं ओझ वाहतो ते. अहंकाराचं केवढं मोठं काय आहे ओझ आहे महाराज. बहुभार पडियेला शिरी, मी हे माझे मजवरी. अशा लग्नातला मोठेपणा आहे नैमित्तिक मोठेपणा असतं, ते वास्तव मोठेपणा अशा प्रकार. तसं संत मोठे असतात ते नैमित्तिक मोठे नाही. मग सत्ता असलेली माणसं मोठी असतात ती सत्तेच्या निमित्तानं मोठी असतात. सत्ता जोपर्यंत असते, एखाद्या पदावर असतो महाराज, सगळे अवतीभोवती माणसं असतात, तो उठायच्या अगोदर सगळं त्याचं दरबार काय होतं भरलेला असतो. तो खाकरला तरी लोक वंदुळी पुढे करतात, साहेब आमच्या हातावर थुका. आमच्या सत्ता आहे तोपर्यंत. सत्ता गेली का तीच माणसं त्याच्यावर वरून थुकतात. कारण ते मोठेपण त्याचं कायमचं नसतं, ते सत्तेमुळं असतं. धनामुळं येणारं मोठेपण, सत्तेमुळं येणारं मोठेपण हे नैमित्तिक अशा प्रकारचं मोठेपण आहे. संतांच्या ठिकाणचा मोठेपणा हा नैमित्तिक नाही, तो कसा आहे सांसिद्धिक आहे. संत माझी कधी होतच नाहीत, त्यामुळे मोठेपणा कमी व्हायचा काही प्रश्नच नाही. तुम्ही कुठं वाचलं का हरिभक्त माझी हरिभक्त पारायण,
माझी नाही, आजी असेल की नाही हे नाही सांगता येत, पण माझी तर नक्की नाही. विठ्ठल 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 नरी कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. आणि सांसिद्धिक मोठेपणा असूनही तो निरपेक्ष मोठेपणा आहे. निरपेक्ष मोठेपण आणि सापेक्ष मोठेपण म्हणजे मोठा माणूस आहे, मोठा माणूस आहे म्हणजे कोणापेक्षा तरी तो काय असतो, मोठा असतो. म्हणजे सगळ्यापेक्षा मोठा आहे असं नाही, कोणापेक्षा तरी काय आहे, मोठा आहे. तो पंढरपूर शहर मोठं आहे, मोठं आहे म्हणजे मुंबईपेक्षा नाही, मग आजूबाजूचे जे खेडेपाडे तालुके त्याच्यापेक्षा काय आहे, मोठे आहे. मुंबईत असे कितीतरी पंढरपूर घालावे लागतील मला. सुपर एक्सप्रेसनी बाहेर निघायला 3-3.5 तास लागतात. एवढं मोठं शहर आहे ते. म्हणून हे मोठं असलं तरी सापेक्ष मोठे पण आहे. निरपेक्ष मोठा त्याला म्हणतात ज्याच्यापेक्षा कुणीच मोठा नाही, सगळ्यापेक्षा मोठा. तर संत नुसते सांसिद्धिक मोठे नाहीत, तर निरपेक्ष मोठे आहेत. जगात त्यांच्यापेक्षा पांडुरंगही मोठा नाही, जा देव सुद्धा काय नाही, मोठा नाही. अमुक तुकोबारांनी तर म्हणलेलं आहे पंढरीचे भूत मोठे, ते संताल नाही. जगतांत पाती मोठा आहे तो. जगतामध्ये देव सगळ्यापेक्षा काय आहे, मोठा आहे. पण संतांच्या बरोबर जर आला तर मग देव सुद्धा खुजटा होतो आणि संत देवापेक्षा मोठे सिद्ध होतात. विठ्ठल विठ्ठल नरी कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. देवापेक्षा मोठा आहे. देवापेक्षा कसं काय मोठा आहे, कशाने मोठा आहे? संत देवापेक्षा कशाने मोठे असतात? स्वरूपाने मोठे. स्वरूपाने काय आहेत, मोठे आहेत. गुणाने मोठे आहेत, कार्याने मोठे आहेत. मोठेपणाच्या सगळ्याच अवच्छेदकाने संत देवापेक्षा काय आहेत, मोठे आहेत. तुम्ही म्हणाल बुवा पंढरपुरात राहत आहे तुम्ही, त्याच्या तिथं राहून त्याच्यापेक्षा संतांना मोठं मानता. हो मग आहे मोठे, त्याला मी काय करणार आहे? पण त्याला काय वाटेल, गुदगुल्या होतील, गुदगुल्या. काय वाटेल म्हणजे त्याच्यापेक्षा संत जर मोठे सिद्ध केले तर त्याला वाईट नाही वाटणार, त्याला काय होतील, गुदगुल्या होतील. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यानेच स्वतः म्हटलेलं आहे, जयाचे चित्त गवसनी व्यापकामज. व्यापक असणाऱ्या मला सुद्धा ज्यांच्या चित्ताने काय केली, गवसनी केली. म्हणजे जी वस्तू असते खोळ गवसनी, ती त्या वस्तूपेक्षा काय असते, मोठी असते. सरळ सरळ आहे त्याच्यात. शास्त्रीय पद्धतीनं सांगायचं ठरलं तर पांडुरंग ईश्वर. पांडुरंग म्हणजे या ठिकाणी कोणत्या अर्थाने, ईश्वर या अर्थाने घेतला तर ईश्वराचं जे स्वरूप असतं ते माया जेवढी आहे तेवढं असतं. कारण मायेमध्ये प्रतिबिंबित चैतन्याला ईश्वर म्हणतात. माया बिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वर. आणि ब्रह्माच्या एका अंशावर माया आहे. संत हे साक्षात ब्रह्मस्वरूप असतात, म्हणून संताच्या एका अंशावर माया आहे आणि त्या मायेची जेवढी व्याप्ती तेवढा ईश्वर आहे. म्हणून ईश्वरापेक्षा संत कितीतरी मोठे आहेत, अमर्याद अशा प्रकारचे मोठे, निरपेक्ष अशा प्रकारचे मोठे. पण
त्यांचा हा मोठेपणा, त्यांचा हा महिमा तुकोबाराय म्हणतात तो फक्त त्यांनाच कळतो, दुसऱ्यांना कळत नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. भक्त चकार लावलाय, भक्त जाणती असं नाही, भक्तची जाणती. जे सिद्ध भक्त आहे तेच त्यांच्या महिम्याला म्हणजे मोठेपणाला जाणू शकतात, दुसरे नाही जाणू शकत. का असा प्रश्न मला वाटतं काल मी केला होता, आहे ना? किंवा भक्तच भक्ताच्या महिम्याला का जाणतात, बाकीचे का जाणू शकत नाहीत? विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अनेक अशी प्रमाण आहेत. तुका म्हणे अंगे व्हावे जय आपण तरीच महिमान येईल कळो. इथं महिमा सांगण्याचा विषय नाहीये, इथं महिमा जाणण्याचा विषय आहे, ओळखण्याचा अशा प्रकारचा विषय आहे. संतांचा महिमा तर संतांनाही सांगता येत नाही. झाली बोलायाची सीमा काय वाणू आता, न पुरे हे वाणी देवाचे महिमान पाहुनिया. स्तुती तरी जे चांगावया स्तव्य बुद्धीशी लया जाई जे का 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी उगयाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. पण या अभंगात सांगण्याचा विषयच नाहीये. तुम्ही कशाला मध्ये आणला? कीर्तन 2 तास करावं लागत. विठ्ठल 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 कुंडली ज्ञानेश्वर महाराज की जय. नुसत्याच अभंगाच्या चरणाचा अर्थ वाचला तर एकाच मिनिटात संपल. पण थोडस इकडं थोडस तिकडं इकडं असं फिरून फिरून मग रस्त्याने झालं. तेव्हा या अभंगामध्ये संतांचा भक्ताचा महिमा तुकोबाराय सांगतात की भक्तच जाणतात, बाकीच्याला ते दुर्लभ आहे. तर बाकीच्याला दुर्लभ का आहे, आणि मग जर बाकीच्याला दुर्लभ आहे तर यांना का दुर्लभ नाही हे का जाणू शकतात? असा या पहिल्या चरणावर प्रश्न निश्चित निर्माण होतो. बाकीच्याला दुर्लभ का आहे? आता बाकीच्याला दुर्लभ असण्याचे कारण बाकीचे कोण अगोदर हे काढावं लागेल. सरळ सरळ आहे, सिद्ध भक्त सोडले की त्याहून जे इतर आहे ते सगळे बाकीच्यात आले. मग त्याच्यामध्ये स्वर्गाधिकातले देव आले, मृत्यूलोकातले मानव आले, त्यांच्या खालचे पश्वादिक आले, जड वगैरे सगळे आले. आता जड का जाणू शकत नाही? जड कशालाच जाणत नाही तर ते भक्ताच्या महिम्याला काय जाणणार आहे? म्हणून जडाला आपण बाजूला टाकूया. पण जाणण्याची शक्ती, जाणण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, जाणण्याचं इंद्रिय ज्यांच्याकडे आहे, जाणण्याचं इंद्रिय आहे बुद्धी. जाणण्याचं काम कोण करते? बुद्धी अशा प्रकारचे करत असते. विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ठीक आहे, बुद्धी करत असते. मग बुद्धीला जाणायला काय अडचण आहे? त्यामध्येही सगळ्यांच्या बुद्ध्या सारख्या नसतात. काहींची सामान्य बुद्धी असते, काहींची मंद बुद्धी असते, काहींची तीव्र अशा प्रकारची बुद्धी असते. काहींनी अभ्यास करून संशोधन करून आपल्या बुद्धीची शक्ती ताकद काय केलेली असते? वाढवलेली असते, विकसित केलेली असते. सर्वसामान्य माणसाला जे कळत नाही त्यांना ते पटदिशी अशा प्रकारचं कळतं, लक्षात येतं, कारण त्यांची बुद्धी तीव्र असते. ठीक आहे, मग त्यांना तरी या
सगळ्यांचा महिमा कळतो का? म्हणले त्यांना पण नाही कळत. का नाही कळत हा प्रश्न आहे. का कळत नाही, मी आता फार लांबवत नाही हा विषय. का कळत नाही याच्यातला महत्वाचा मुद्दा, भक्तांचा महिमा त्यांना का कळत नाही. तर महिमा या शब्दाचा अर्थ आहे मोठेपण. त्या मोठेपणाचे सर्वसामान्य 3 प्रकार आपल्याला करता येतील. कुठल्याही वस्तूच्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारा जो मोठेपणा असतो तो स्वरूपत्वावच्छेदकाने मोठेपणा असतो, कार्यत्वावच्छेदकाने मोठेपणा असतो आणि कारणत्वावच्छेदकाने मोठेपणा असतो. एखादी व्यक्ती मोठी मानली जाते ती कारणामुळं, त्याचं कारण मोठं असल्यामुळं मोठी मानली जाते, स्वरूप मोठं असल्यामुळं मोठी मानली जाते आणि कार्य मोठं असल्यामुळं मोठी मानली जाते. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ठीक आहे, आपण स्वरूपत्व या अवच्छेदकाला समोर करून चिंतन करू की स्वरूपाच्या दृष्टीनं संतांच्या ठिकाणी असलेला मोठेपणा म्हणजे संतांचं स्वरूप जे मोठं आहे, किती मोठं आहे हो स्वरूप. स्वरूपत्व अवच्छेदकाने जे मोठेपण येतं त्याच्यातही पुन्हा 2-3 प्रकार पडतात. कालत्वावच्छेदकाने येणारं मोठेपण, कुणाचं लग्न झालं, नारायण भेळ फोडला किंवा पास होऊन आला, मोठ्या माणसाचे दर्शन घे असं म्हणलं जातं की मोठ्या माणसाचे काय कर, पाया पड. आता इथं मोठे हे कोणाला म्हटलं जातं? ज्यांची वय जास्त झालेली आहेत. व्यवहारामध्ये ज्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यांना काय म्हटलं जातं? मोठं. मी आता हे तिकडे जात नाही, ज्यांचं वय, ज्यांच्याकडे वय कमी राहिलेलं आहे त्यांना मोठं म्हणण्याची पद्धत तिकडे जात, आता तो विषय नाहीये. मोठेपणा, स्वरूपांतर्गत जो मोठेपणा आहे हा, त्याचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये जो जास्त दिवसाचा आहे त्याला मोठं मानलं जातं. दुसरं, ज्याचं स्वरूप जास्त, परिमाण ज्याला म्हणतात ते मोठं आहे. वय जास्त आहे म्हणजेच कालावच्छेदक, परिमाण जास्त आहे म्हणजे देश अवच्छेदक आणि वस्तू अवच्छेदक. या 3 अवच्छेदकांनी स्वरूपतः असणारं मोठेपण ते 3 या विभागामध्ये मोडलं जातं. ज्याचं वय जास्त आहे, तर संतांचा मोठेपणा का जाणला जात नाही? वयाच्या दृष्टीनं जाणला जात नाही. का जाणला जात नाही? मग त्यांचं वय काय सांगणार आपण? वय काय सांगणार? देवाचंच वय नाही सांगता येत महाराज. ते कृष्णाचे गाराने घेऊन गवळणी गेल्या यशोदेकडे. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जाई, पोराला काही सांग. यशोदेचं प्रेम होतं खूप कृष्णावर. कृष्णही लहान होता त्यामुळे तिनं सांगितलं का 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचं माझं पोरग आहे, माझं अंगण किती मोठं आहे हे सुद्धा त्याला माहिती नाही. अंगणातच खेळतंय ते आणि तुम्ही सांगता की आमच्या घरी येतंय आणि शिंक्यावरची मडकी खाली काढतंय आणि आमचं काही काढतंय. तुमच्या जिभेला काही हाड आहे? 5 वर्षाचं माझं पोरग आहे. एवढा धागा धरून त्याच्यातली एक जी गवळण, पोक्त गवळण होती, भगवत स्वरूपाला जाणणारी गवळण होती, तिने सांगितलं, अय यशोदे, किती वर्षाचा आहे तो? किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. अधिकाच झाला आणि त्याच्यानंतर मध्ये एकच अधिक गेला, अजून दुसरा अधिक बी आला नाही. 5 काय सांगती, रात्रंदिवस नुसती जवळ आहे.
तुला तो कधीचा आहे हे बी माहिती नाही, आणि मग तू सांग बरं किती वर्षाचा आहे तो, म्हणजे मी त्याला जन्म देणार आहे. मी 5 वर्षाचं म्हणते तर मला खोट्यात काढायला लागली, आणि तुला माहिती आहे, सांग बरं तू सांग किती वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे तो? त्या गवळणीने सांगितलं तो वर्षाचा नाही, वर्ष त्याचे. तो वर्षाचा नाहीये, वर्ष त्याचे. याचा अर्थ त्याच्या उत्पत्तीला वर्ष कारण नाही, वर्षाच्या काळाच्या उत्पत्तीला तो कारण आहे. त्याने काळाला जन्म दिलेला आहे. काळ काय सांगणार आहे त्याचं वय? देवाचं ईश्वराचं हे आहे. आणि संत तर ब्रह्मस्वरूप आहेत. त्यांना तर अनादि शब्दही कमी पडेल. एवढं कालत्वय अवच्छेदकाने मोठे आहेत. परिमाणत्वय अवच्छेदकाने जर जाणायचं पाहायचं ठरलं तर मला नभ तुझ माझी खेळे लपी थपी आकाश. ते आकाश त्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळतं. लपंडाव पूर्वी लहान पोरं खेळायचे. लपंडाव लपून बसायचं आणि त्याने एकाने ओळखायचं. त्या डावाचं नाव काय आहे? लपंडाव. हे पूर्वीचे खेळच जवळजवळ आता काय झाले, कमी झाले. बदलतं संसाराचं स्वरूप आहे ते बदलतं, तसं खेळातही बदल झालेला आहे. तेव्हा एवढा मोठा परिमाण संतांचा असल्यामुळं त्याला सर्वसामान्य बुद्धी जाणूच शकत नाही. म्हणजे ती कितीही विकसित झालेली असली तरी देश आणि कालाच्या आतल्या पदार्थापर्यंत ती जाते. देश कालाच्या पलीकडे जाऊ नाही शकत. संतांचं स्वरूप हे देश काल अतीत असं स्वरूप असल्यामुळं सर्वसामान्याची बुद्धी संताला व्यापू शकत नाही. म्हणून दुर्लभया गती आणि काशी. मग तू कोणी असो, शास्त्रीय असो, पंडित असो, आचार्य असो, एखादा शास्त्रज्ञ असो, एखादा कारखानदार असो, एखादा नेता असो, कोणी असो. हे बाकीचे तर खरं त्या क्षेत्रातलेच नसतात. उगं कुठंतरी एखादं मोठेपणा आलं की टर 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 इंचवाच्या अवलादीची एवढंच विष असतं, पण भली आकड जावं तसं राहतं. विठ्ठल विठ्ठल आता एखाद्या ठिकाणी निवडून आला तर त्याचा आणि भजनाच्या या क्षेत्राचा काही संबंध आहे का? तिथंही शहाणपणा करायला बघ, लाव बरं मग पकवास. त्याचा काय संबंध आहे? ते क्षेत्र वेगळं, हे क्षेत्र वेगळं. जाणण्याचं क्षेत्र विद्वानाचं आहे. शिक्षण ज्यांचं खूप झालेलं आहे त्यांच्याच त्या क्षेत्रातल्या लोकांनी टरटर केली तर हे टरटर करीत बसतो त्याच्यात. नाही कोणी जाणू शकत. एक दुसरी गोष्ट अशी आहे की बुद्धी त्या पदार्थाला जाणते जो आवृत पदार्थ आहे. अज्ञानाने ज्या पदार्थावर आवरण टाकलेलं आहे बुद्धिवृत्तीनं ते अज्ञानाचं आवरण दूर करतं आणि तिच्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या वस्तूचं प्रकाशन करत असतं. संत हे स्वप्रकाश रूप आहेत. तो काय म्हणे असतं नाही काय उदय त्यांच्या तेजा नास्त. त्यांच्या तेजा आस्त उदयो नास्त. तया चित सूर्या श्रीनिवृत्ती. आता नमोची म्हणो अस्तमानाचे जयासी अडनाव नाही. प्रखर ज्ञान स्वरूप अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आहे. तिथं आवरणच नाही, बुद्धिवृत्तीचा काही उपयोग नाही. आणि मग त्या बुद्धिवृत्तीत असलेला हा देवा काय कामाचा आहे तिथं. म्हणून संताशिवाय दुसरे नाही जाणू शकत. दुर्लभ या गती अनेकाशी. का दुर्लभ आहे याचं थोडक्यात चिंतन केलं, फार विस्तार नाही केला. म्हणून मग भक्त कसे काय जाणतात? जर बाकीच्याला दुर्लभ आहे तर शेवट जाणायचं काम बुद्धीच करते ना. तसं नाहीये. भक्त भक्ताला जाणतात, भक्ताचा महिम्याला जाणतात, तेही बुद्धिवृत्तीनं जाणतात असं नाही. मग ते तद्रूप असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल हो हो ते जे स्वरूप झालेले असतात. म्हणून भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभया गती आणि काशी. ठीक आहे म्हटले महाराज, भक्ताचा महिमा सर्वसामान्याला नाही कळत. अरे साधक एखाद्या माणसाला कळेल, सिद्ध नाही कळू शकत. कारण सिद्ध हा अनुभवाचा विषय आहे आणि अनुभव कृतीवर अवलंबून नसतो. एखादा पहाटे 3 वाजता उठत असेल, खूप नामस्मरण करत असेल, प्रदक्षिणा करत असेल, दर्शन करत असेल तर लोक त्याला साधू म्हणतील. साधूला नाही साधू म्हणू शकत. साधूला साधूच ओळखू शकतो, दुसरा नाही ओळखू शकत. विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काय विशेष आहे व या भक्तांचा? दुसऱ्या चरणात सांगतात. जाणून नेणते झाले तेणे सोखे, जाणून नेणते झाले तेणे सुखे, 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 जाणून नेणते झाले तेणे सुखे. न बोलोनी मुखे बोलताती, न बोलोनी मुखे बोलताती, जाणून नेणते झाले तेणे सुखे, जाणून नेणते झाले तेणे सुखे. न बोलोनी मुखे बोलताती, न बोलोनी मुखे बोलताती, जाणून नेणते झाले तेणे सुखे, जाणून नेणते झाले तेणे सुखे. सिद्ध भक्ताचा दुसरा विशेष या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. या दुसऱ्या चरणात 2 विशेष सांगितलेले आहेत. एक तर जाणोनी तेने सुखे नेणते झाले, जाणोनी नेणते झाले तेने सुखे. याचा अन्वय असा आहे की जाणोनी तेने सुखे नेणते झाले किंवा तेने सुखे जाणोनी नेणते झाले. तेने सुखे हे विशेषण जाणोनी नेणते इकडे लावता येईल किंवा जाणोनी तेने सुखे नेणते झाले असाही आपल्याला अर्थ करता येईल. हा दुसरा विशेष आहे. आणि न बोलोनी मुखे बोलताती हा तिसरा विशेष आहे. जाणोनी नेणते झाले तेने सुखे. संतांचे वाक्य तुकोबरेंचे महाराज प्रमाण आहेत. वरून दिसायला किती साधे आहेत. भक्ताचं जाता जाता लक्षणही सांगून टाकलं याच्यात. सिद्ध भक्त, भक्ताला सिद्धत्व केव्हा येतं या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्या भक्ताचं लक्षण काय. कारण वस्तूची सिद्धी लक्षणाने होते. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. साधक भक्ताचं ठीक आहे आपल्याला म्हणता येईल की गोपीचंदन उठी, तुळशीच्या माळा हार मिरवती गळा रे, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे. भगवंत विषयक अंतःकरणामध्ये प्रेम अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे आणि त्या प्रेमाने भगवंताचं भजन भक्ती जो करतो तो काय आहे? भक्त आहे, साधक भक्त आहे. साधक भक्ताचं ठीक आहे, पण सिद्ध भक्त, सिद्ध महात्मा, सिद्ध वैष्णव, भक्ताचा महिमा भक्ताची जाणते हे ज्यांच्याविषयी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे अशा भक्तांचं लक्षण काय आहे ते या दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये तुकोबाराय सांगतात. जाणोनी नेणते झाले.
जाणोनी नेणं ते झाले. नुसते जाणोनी असतं तर मग मुक्ताचं लक्षण आहे. ते भक्त मुक्त असतात, मुक्त भक्त असतात असं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सिद्ध भक्त संत असतात, संत भक्त असतील असं नाही. सिद्ध भक्त होण्याकरता केवळ संतत्व नाही उपयोगीला पडत, त्याच्यामध्ये अनेक काही गुण टाकावा. निरस दूध असेल, तापवलं असेल तर दूध आहे, बासुंदी नाही. बासुंदीला तसंच दूध लागतं, पण आणखीन काही घटक त्याच्यात टाकावे लागतात, त्यावेळेला त्याची काय होत असते, बासुंदी होते. तसे सिद्ध भक्त म्हणजे बासुंदी आहे, आणि मुक्त संत म्हणजे काय आहे, निरस दूध आहे. विठ्ठल विठ्ठल कोणाला म्हणतात संत? संत कोणाला म्हणतात? कीर्तन करतो तो. तुकाराम महाराज म्हणतात ना 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 नवती ते संत करिता कीर्तन. एक संत कीर्तन करतात, आणि संतांनी कीर्तन केल्यामुळंच मग श्रद्धाळू लोकांच्या डोक्यात बसलेलं की कीर्तन करणारे काय असतात, संत असतात. माझी तर हात जोडून विनंती आहे की थोडं सावधच राहावं या बाबतीत. भगवंताची साधना करणारा नमस्कार करावा, काही अडचण नाही, पण उग संत नाही मानावं, संत नाही मानावं. आणि जर मानलं तुम्ही त्याच्यातले दोष दिसले तर मग तुमची श्रद्धा कमी होऊ नये. जर श्रद्धा कमी झालं तर त्याचं काही नाही होणार, तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 सगळा अभंगच आहे महाराज, कोण संत नाही. म्हणजे समाज ज्यांना ज्यांना संत मानतो, ज्या ज्या अवच्छेदकामुळे संत मानतो, तुकोबारांनी स्पष्ट शब्दामध्ये संतत्वाचा तिथं काय केलेला आहे, निषेध केलेला आहे. पुराणा सांगणारा संत नाही, गोधड्या पांघरणारा संत नाही, माळा घालणारा संत नाही का? अरे बापरे, नुसता माळा मुद्रा लावणारा तेवढ्यावर संत नाही होऊ शकत. साधक असेल तो, संत होण्याची ती काय साधनं असतील, पण ते केलं म्हणजे संतत्व आलं असं मात्र नाही. लोकांनी समजू नये, त्यांनी समजू नये की आपण लय महात्मा झालो. संत नसताना संत मानणं म्हणजे स्वतःची हत्या करणे. महाराज विठ्ठल विठ्ठल हो जाऊ द्या, ते कोण संत नाही ते नका सांगू, संत कोण आहे ते सांगा. ते संत संतांचं लक्षण काय? लक्षण ज्ञानोबाराय सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संत ते माझी रुपडे. संत ते संत आहेत ज्यांना चोखट आत्मज्ञान झालेलं आहे, शुद्ध अशा प्रकारचं आत्मज्ञान आहे, खरं आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, आत्मज्ञानालाच तत्वज्ञान म्हणतात, आत्मज्ञानालाच अध्यात्मज्ञान, अध्यात्म विद्या अशा प्रकारचं म्हणतात. हे सगळे पर्यायी शब्द आहेत. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, शुद्ध ब्रह्मज्ञान ज्याला झालेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, म्हणजेच भगवत तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे. अर्थात जो जाणता झालाय, जाणता स्वस्वरूपाला जाणणारा. या ठिकाणी जाणता म्हणजे स्वरूपाला जाणणारा. तिथं क्रियेला महत्व नाहीये.
ज्याने भगवत तत्वाला प्रत्यक्ष अपरोक्ष रूपाने जाणलेलं आहे तो संत आहे महाराज. त्याच्याशिवाय संतत्व नाही येत. कृतीनं संतत्व सिद्ध नाही होत. संतत्व हे अनुभवाने सिद्ध होत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देवाला जाणलेलं आहे आणि देवाला हे अशा स्वरूपात जाणलेलं आहे विश्व देव. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग. तर भगवत तत्वाचा ज्याला यथार्थ साक्षात्कार झालेला आहे, पांडुरंगाचं ज्याला दर्शन झालेलं आहे, दर्शन वास्तव अर्थ दर्शन शब्दाचा. दर्शन म्हणजे साक्षात्कार. तसं ज्ञानोबारायांना झालेला ज्ञानोबारायांनी अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. बापर कुमादेवीवरून हृदयचा जाणुनी अनुभव सौरसु केला, दृष्टीचा डोळा पाहो गेली तव भीतरी पालटू झाला. देखिला देखिला माये देवाचा देव अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, भगवत साक्षात्कार झालेला आहे, त्यांना संत म्हटलं जातं. थोडक्यात अनुभवाने जे देव झाले त्यांना संत म्हणावं. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकला ठाईचा ठाई एक मी वासुदेव तत्वता. तर हे संतत्वाचे अशा प्रकारचे लक्षण आहेत. त्याला जाणणं म्हणतात. जाणणं आपल्या स्वरूपाचं म्हणा किंवा पांडुरंगाच्या स्वरूपाचं म्हणा. यथार्थ ज्ञान निसंदिग्ध अशा प्रकारचं ज्ञान होणं याला जाणणं म्हणतात. असा जो जाणता आहे, जाणलंय ज्याने, तो संत आहे. आणि असं जाणून नंतरही जो भक्ती करतो तो सिद्ध भक्त आहे, वैष्णव आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला भक्ती पंथी जगा देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. 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 सुख दुःख समान फळ माता कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. नाथ महाराजांनी या वासुदेवामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ, तो आहे सिद्ध अशा प्रकारचा भक्त. तर हे त्यांचं लक्षण आहे. त्याला म्हणतात जाणूनी नेणते झाले. जाणूनी नेणते झाले हा विशेष आहे. बरं, जाणणं ही विशेषच आणि जाणूनी नेणतं होणं तर अधिक विशेष आहे. जाणणं हे सोपं नाही. जाणण्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. बरं, ह्या जाणण्याची इच्छा निर्माण होण्यालाच भाग्य लागतं. जाणावं अशा प्रकारची इच्छा निर्माण होण्याकरता भाग्य लागतं. कोणालाही नाही होत. जे पांढऱ्या पायाचे
जे पांढऱ्या पायाचे. पांढऱ्या पायाचे म्हणजे पांढऱ्या पायाचे म्हणजे फुटक्या नशिबाचे, फुटक्या कपाळाचे. दुर्दैवी म्हणजे ज्यांच्या विहिरीला पाणी नाही ते का? नाही नाही, ज्यांचे 24 तास मोटर बंद होत नाही ते बी म्हणजे पांढऱ्या पायाचे. हा, पांढऱ्या पायाचे, करंट्या कपाळाचे. जर त्यांच्या मनामध्ये भगवत साक्षात्कार व्हावा अशी इच्छा निर्माण होत नसेल तर त्याच्यासारखा पापी तोच आहे. विठ्ठल विठ्ठल मानव देहासारखा देव दुर्लभ अशा प्रकारचा देह, ज्या देहामध्ये ब्रह्मज्ञान संपादन करता येतं असा देह मिळून ज्याला ब्रह्मज्ञानाची इच्छाही निर्माण होत नाही. आस्थाही न धरी मानसी, वाचून ज्ञानाची गोठी कायसी, आस्थाही न धरी मानसी, तो करंटा कपाळा जानसी. तो करंटा कपाळाचा आहे, फुटक्या नशिबाचा आहे. मला तो पाप कस का? तुम्ही म्हणली तो पापाची राशी. हा, पाप कर, फार भयंकर पाप करतोय तो. पण तो काहीच करत नाही, पित नाही, काही नाही, खात नाही, माळकरी. स्वरूपाला जाणण्याची इच्छा करतो का तो? नाही करत. स्वरूपाला जाणण्याची इच्छा करत नाही म्हणजे देहाला काय मानतो? मी मानतो. आणि देहाला मी मानून जगणारा मनुष्य प्रत्येक पावलागणिक आत्महत्येचं पाप करत असतो असं संत सांगतात. जया देह संबंधा आत प्रतिपदी आत्मघात, प्रतिपदी आत्मघात. तेव्हा भगवंताला जाणावं अशा प्रकारची महाराज इच्छा निर्माण होण्याकरताच भाग्य लागतं. श्रीमंत होण्याची इच्छा आपल्याला असते, विद्वान होण्याची इच्छा ही सगळ्याला नसली तरी अनेकाला असते. महाराज होण्याची इच्छा तर पंढरपूरमध्ये काही अडचणच नाही. भगवत तत्वाला जाणावं अशी इच्छा कितीक लोकांना आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये. भगवान सांगतात सहस्रेषु मनुष्याणाम, हजारो माणसं, हजार नाही हजारो अशा प्रकारच्या माणसामध्ये कुणाला तरी एखाद्याला ती इच्छा होते आणि प्रयत्नाला लागते. म्हणजे इच्छाच दुर्लभ आहे. तैसी दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. म्हणजे एकतर जाणण्याची काय होत नाही, जाणावं आपण अशी इच्छाच होत नाही. महाराज नवरा व्हायची इच्छा होते, बाप व्हायची इच्छा असते, सरपंच व्हावं वाटतं, अमकं व्हावं वाटतं, तमकं व्हावं वाटतं. भगवत स्वरूपाला जाणावं अशी इच्छाच कुठं निर्माण होते? भगवत स्वरूपाला जाणल्याशिवाय ना दुःख जीवनातलं नष्ट होत नाही, भगवत स्वरूपाला जाणल्याशिवाय ना आनंद प्राप्त होत नाही. हे जरी खरं असलं तरीही भगवत स्वरूपाला जाणावं अशी काय होत नाही, इच्छा निर्माण होत नाही. बरं, इच्छा निर्माण झाली तरी अधिकार नाही. भक्तीचा सगळ्यांना अधिकार आहे, यारे यारे लहान थोर. तसं जाणायचा अधिकार सगळ्यांना नाहीये. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्याला विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, त्यांनी या जन्मात किंवा पूर्वजन्मात मल घालवलेला असावा, विक्षेप घालवलेला असावा आणि आवरण घालवण्याकरता असा साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो. तो या जाणण्याचा काय आहे, अधिकार आहे. एकतर जाणण्याची बुद्धी इच्छा होत नाही, इच्छा झाली तरी अधिकार कमी पडतो. अधिकार असला तरी ब्रह्माला जाणणं, आत्म्याला जाणणं सोपं नाही. तुकोबाराय म्हणतात, तरी काही पोटी वेद शास्त्रे, हा ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे, जरी कळे उठा, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे.
तरी काही फुटे वेदशास्त्रे तरी काही फुटे वेदशास्त्रे जर ब्रह्मज्ञान कळालं असतं, ब्रह्माचं स्वरूप लवकर समजून देता आलं असतं, तर वेदशास्त्रांना नर्वस व्हायचं काही कारणच नव्हतं. वेदशास्त्र नर्वस झालेले आहेत, हिमपुटी झालेले आहेत. काय हिमपुटी झाले? लोकांना ब्रह्मज्ञान करून देण्याकरता म्हणून सरसावले. असे खोचे होऊन बाह्या फिया मागं सारून पुढे आले. कशा करता? मानवाला काय झालं पाहिजे? ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. कारण ब्रह्मज्ञानाने त्याचं कल्याण आहे. आणि मानवाचं कल्याणाची कळकळ श्रुतीशिवाय दुसरं कोण करतं महाराज? अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही, श्रुती परवती माऊली जगा. आणि मग वेद निघाला की तदन त्यांच्या वेदाला मानणारी बाकीची सगळी शास्त्र वगैरे समोर पुढे झाली. लोकांना ब्रह्माचं स्वरूप सांगण्याकरता त्यांना कळवून द्यायचं, ज्ञान करून द्यायचं म्हणजे शब्दाने ज्ञान करून द्यावं लागणार होतं. कारण प्रत्यक्षाचा तो काय नाही, विषयच नाहीये. म्हणून पूर्वी असं ऐकलं जायचं, बा कसे बोटाने दाखवू तुला, हे अनुभव गुरुच्या मुलं. कोणाचं काय मला काहीच माहिती नाही, पण ते आपलं ला यमक लावलेलं आहे. पण सिद्धांतमय अशा प्रकारचं ते वाक्य आहे. बोटाने कसे दाखवू? कारण ते प्रत्यक्षाचा काय नाही, विषय नाही. शब्द प्रमाण सोडलं तर बाकी कुठल्याच प्रमाणाचा ब्रह्म विषय नाही. दुसऱ्या प्रमाणाने ज्ञान ब्रह्माचं करून देताच येत नाही. दिलंच तर कशाने करून देता येतं? फक्त शब्दाने. म्हणून शब्दाने सांगण्याकरता ते पुढे झाले. ब्रह्माचं स्वरूप सांगायचंय, शब्दाने सांगायचंय. ते कसं सांगावं हेच त्या वेदाला कळाना गेलं. साधक विचारायला लागले, सांगा ना अहो वेददेवा, सांगा ना कसं आहे ब्रह्म, कसं आहे ब्रह्म? ते कसं आहे ते नेती. अरे नेती काय? इति सांगा ना, नेती काय सांगता? श्रुती म्हणती नेती शब्दाचा अर्थ ते असं नाही कशाला? कसं आहे ते सांगा ना. महाराज कसं आहे ते सांगताच येत नाही. म्हणजे ते जसं आहे तसं सांगता नाही येत. सांगता येतं तसं ते नाही, आणि ते जसं आहे तसं सांगता येत नाही. एका प्रोफेसरनी डॉक्टरेट मिळवण्याकरता, PhD करण्याकरता विषय घेतला ब्रह्माचा. भारतीय तत्वज्ञानामध्ये, वेदांतामध्ये ब्रह्म या विषयावर त्यांनी काय करायचं ठरवले? PhD करायची ठरवली. मग आता PhD करायची असेल ज्या विषयावर, त्या विषयाची सर्वांगीण माहिती त्याला काय करायला लागते? गोळा करायला लागते. महाराज हे कीर्तनाचं लय चांगले, काहीच गोळा करावा लागत नाही, काहीच बघावं लागत नाही. जे आठवेल ते सांगितलं तरी चालत. विठ्ठल 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 हरे पाठही पाठ असला पाहिजे असं काही नाही. हिम्मत केली उभा राहायची, आणि थोडीशी प्रारब्धाची अनुकूलता असली लोक मानायची. एकदा 10 मानायला लागले की मग बाकीचे 5-6 येतातच. PhD करायची असं थोडी PhD करता येते कीर्तन करायला. हा म्हणा PhD करा कशावर? कीर्तनावर. फार संशोधन करावं लागतं, आणि तेही आतापर्यंत ज्यांनी न केलेलं संशोधन करावं लागतं. कारण त्या विषयावर अनेकांनी प्रबंध लिहिलेले असतात. त्यांनी जी माहिती संकलित केलेली आहे त्याच्या वेगळी माहिती संकलित करावी लागते. मग त्यांनी ती माहिती मग कोणतरी सांगितलं, म्हटलं अहो तिथं ते आपल्या आश्रमातले महाराज ब्रह्मज्ञान आहे, तुम्हाला काय ब्रह्माविषयी लागेल ते तिथून माहिती घ्या ना. इकडे तिकडे काय फिरता? ज्याला माहिती नाही ते काय सांगणार आहे? वखर हाणणार काय सांगणार आहे त्याला ब्रह्म काय? ते म्हणे हे ब्रह्म घोटाळा मला नाही माहिती. ते तिथं गेलं. रविवारी सुट्टीच्या दिवशी थोडस जंगलात राहत असल्यामुळे मग पायी जावं लागलं. नमस्कार वगैरे केला. सांगितलं बाबा लोकांनी आपले पत्ता दिलेला आहे, आपण ब्रह्मज्ञानी आहात असं लोकांचं म्हणणं आहे. बरं तुला काय पाहिजे बाबा?
म्हटले मी ब्रह्मावर PhD करतोय, प्रबंध लिहायचा आहे, मला काही माहिती हवी आहे ब्रह्माविषयी. ठीक आहे म्हटले, मला तुम्ही हे सांगा की ब्रह्म कसा आहे हो. पहिला त्याने प्रश्न विचारला, ब्रह्म कसा आहे, जसं असेल तसं, अगदी तसंच सांगा, जसं ब्रह्म आहे तसं सांगा. ठीक आहे म्हटले, आणि घेतले डोळे लावून त्याने. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झालं, हो नाही की सो नाही. आता ते लागले चुळबुळ 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 करायला. त्याला वाटलं बहुतेक यांना काही आठवण गेलं. त्यांनी नमस्कार केला, सांगितलं बाबा ठीक आहे, तुम्ही आठवून ठेवा, मी पुढच्या रविवारी पुन्हा येईल. ते पुढच्या रविवारी गेलो, तसं 2-4 रविवार गेले. मग त्याला असं वाटलं की यांना ब्रह्माचं काहीच माहिती नाही, लोक आपले येडे. आणि ते म्हणतात ह्यांना काय आहे ब्रह्मज्ञान आहे. काय ब्रह्मज्ञान शब्द नाही बोलतो. मग त्याने सांगितलं बाबा तुम्ही पहिल्यांदाच मला सांगायचं की मला ब्रह्माविषयी काही माहिती नाहीये, तर मी कशाला तुम्हाला त्रास दिला नसता आणि मलाही त्रास झाला नसता ना, तुम्ही का बरं नाही पहिल्याच दिवशी सांगितलं. मग ते हसल्याने त्याने सांगितलं की तू पहिल्या दिवशी सांगायला पाहिजे होतं की ब्रह्माविषयी मला काहीच कळायला गेलं, मी नसता नंतर सांगितलं. तुम्ही ब्रह्माविषयी बोलले, हा तुला तर 4 आठवड्यापासून सांगतो, तुला कळायला गेलं, त्याला मी काय करू. त्यांनी डोक्यावर हाणून घेतलं, मनात म्हणलं सले हे साधू लोक लबाड बोलत नाही म्हणते, लोकांना म्हणतात लबाड बोलू नका. 4 आठवड्यापासून मी येतोय, या बाबाने तोंडातून काय काढला नाही, शब्द नाही काढला, आणि हा म्हणतो की 4 आठवड्यापासून तुला सांगतो. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. म्हटले मग ब्रह्म तसंच आहे की ज्याच्याविषयी शब्दच बोलता येत नाही, हेच त्याचं बोलणे, काही न बोलणे, हेच त्याचं काय आहे बोलणं. महाराज ब्रह्म अद्वैत स्वरूप आहे आणि अद्वैतामध्ये काय नाही, बोलणंच नाही. अद्वैती तो नाही बोलाचे कारण, अद्वैती तो बोलाचे कारण नाही. अद्वैतामध्ये बोलण्याचा प्रश्नच येत नाही. बोलायचं असेल तर द्वैतात यावं लागतं. चोद्यम वा परिहारो वा क्रियतान द्वैत भाषया अद्वैत भाषया चोद्यम नास्ती नापी तदुत्तरम. म्हणले मग ब्रह्माविषयी काहीच बोलता येत नाही. ब्रह्म शुद्ध ब्रह्माविषयी तर काहीच अशा प्रकारचं बोलता येत नाही. आणि ते म्हणे मग कसं काय कळायचं. त्याने विषय बदलून घेतला, त्या ब्रह्माला दिलं सोडून. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, म्हणजे त्याचं स्वरूप असं आहे की त्याच्याविषयी बोलता येत नाही आणि तो कळतो फक्त बोलण्यानीच, शब्दाशिवाय दुसऱ्यानी कळत नाही आणि शब्दाचा तो विषय होत नाही. म्हणून यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः कश्चिन. महाराज वेदशास्त्री सुद्धा नाराज झाले, हिमपोटे अशा प्रकारचे झाले. असं ब्रह्माला जाणणं अति कठीण आहे, अति कठीण. असं अत्यंत कठीण असणारं ज्ञान या भक्तांनी संपादन केलेलं असतं, प्राप्त केलेलं असतं, मिळवलेलं असतं. हा त्यांचा पहिला विशेष. जाणवणी. संतांनी भगवत स्वरूपाचं ज्ञान काय केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, जाणलेलं आहे. जाणवणी. आणि पुन्हा नेणते झाले, पुन्हा द्वैतात आले, पुन्हा द्वैतात आले. जाणवणी. अद्वैतामध्ये आनंदच असतो, अद्वैतामध्ये दुसरं काहीच नाहीये. अद्वैतात दुःखच नाही, अद्वैतात दोषच नाही. अद्वैतामध्ये नुसताच काय असतो, आनंद अशा प्रकारचा असतो. पण या भक्तांचा हा विशेष आहे की पुन्हा ते काय झाले, द्वैतात आले, नेणते झाले. याला म्हणतात जाणोनी नेणते झाले. पण मग जाणोनी परत नेणते कस काय झाले. तेने सुखे, त्या सुखामुळे ते नेणते झाले.
वा त्या सुखाच्या साधनाने ते काय झाले, नेणते झाले. कोणे सुखे जाणून नेणते कोणे सुखे झाले, तर ते उपभोगत असलेल्या सुख आहे. ज्या सुखाचा उपभोग घेत 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 ते जाणतेपणापर्यंत गेले, त्याच सुखाच्या उपभोगाकरता पुन्हा ते काय झाले, नेणते झाले. विठ्ठल 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 नरी कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणले विषय सुख काय, भक्त विषयात सुख मानतात काय, विषयात सुख मानणारे भक्त असतात काय. विषयात सुख मानणारा मग तो विषयाचा भक्त आहे, तो देवाचा नाही. देवाचा भक्त विषयात सुख मानणं काही प्रश्नच नाहीये. विठले हे चित्त प्रपंचापासून, प्रपंचाचा तर भक्तांना वेट आलेला असतो. भक्तांना प्रपंचाचा वेट यावा. परमार्थाची ही पहिली पायरी आहे, विषयाचा वेट येणं. विषयाचाच वेट आलेला नसेल तर आपण परमार्थच नाही करू शकत. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण विषय सुख प्रत्यक्ष असतं आणि प्रत्यक्षाचा त्याग तेव्हाच मनुष्य करील की त्या प्रत्यक्ष असलेल्या वस्तूमध्ये दोष आहेत अशा प्रकारचं तो जाणेल. अन्यथा अप्रत्यक्ष सुखाकरता प्रत्यक्ष सुखाचा त्याग करील कोण. विषयाचा वीट आल्याशिवाय खऱ्या अर्थाने भक्तीची साधनाच घडत नाही महाराज. मग विषयाचा वीट नसेल, विषयाचा अनुराग असेल, प्रेम असेल तर केलेली साधना ती देवा करता नसते, विषय प्राप्ती करता असते. विठ्ठल 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 मग तेने सुखे, विषय सुखे नाही. आणि खर तर मोठ्यांच्या दृष्टीनं विषयात सुखच नाही. मुळात विषय सुख हा शब्दच महाराज व्याघातात्मक आहे. विषयी सुख आहे हे बोलण्याचे सारखे नव्हे, हा विषय नाही आहे मुख्य ठिकाणचा, पण तरी तेने सुखे हा शब्द अभंगात आलेला आहे. म्हणून विषयात सुख असं म्हणणं हे योग्यच नाही. कारण विषय म्हणजे जड. विषय कसे असतात, जड असतात. आणि जे जड असतं ते विनाशी असतं, आणि जे विनाशी असतं ते दुःखरूप असतं. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. असं जड आणि दुःख याचं सामान्य अधिकरण्य आहे. त्यामुळे विषय सुख हे व्याघातात्मक बोलणं आहे, व्याघातात्मक. एक म्हणलं काय झालं रे, अरे म्हणलं तुला एक आश्चर्य सांगू का. ते म्हणे काय आश्चर्य आहे. आश्चर्य आहे की एक म्हातारी लहानपणीच वारली. काय झालं, तरी लहानपणीच वारली. माझी आई वांज आहे, माझा बाप ब्रह्मचर्य. हे सगळे व्याघातात्मक बोलणं आहे. तसं विषयी सुख आहे हे व्याघातात्मक अशा प्रकारचं बोलणं आहे. शास्त्राच्या कसोटीवर ते बोलणंच सिद्ध होत नाही योग्यत्वाचं. विषय सुख नाहीये. मग कोणतं सुख, ब्रह्मसुख का, स्वरूप सुख का. स्वरूप सुख हे नाही, कारण स्वरूप सुख जाणवणी. स्वरूप सुख असेल तर नेणते कशाला झाले असते. नेणतेपणात स्वरूप सुख नसतं. स्वरूप सुखाकरता काय लागतं, जाणते पण लागतं. हे जाणून नेणते झाले. मग सुख कोणतं आहे महाराज, त्याला भक्तिप्रेम सुख म्हणतात. या भक्तिप्रेम सुखाकरता ते जाणतेपणा सोडून पुन्हा नेणतेपणात आले, म्हणजे द्वैतात आले. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग त्यांचा अनुभव हा आहे, त्यांचा अनुभव हा आहे की भक्ती सुखाकरता काल्पनिक निर्माण केलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. हे
अद्वैत सिद्धी ज्यांनी लिहिली त्यांचं वाक्य आहे. विठ्ठल 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 भक्तीच्या आनंदाकरता जाणतेपणा त्याने बाजूला सारून पुन्हा नेणते झाले. जाणून नेणते तेने सुखे झाले. किंवा हा जाणवणी म्हणजे मी ब्रह्म आहे, जगत ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म आहे हाही अहंकार आहे, सात्विक अहंकार आहे, हा जावा लागतो. आणि हा या वैष्णवानी भक्ती प्रेम सुखाने दूर केलेला असतो. भक्तीने तो दूर होतो. पूजनीय गुलाबराव महाराजांच्या ग्रंथामध्ये असं आहे म्हणतात, वेदांतामध्ये आपण पाहतो की 2 प्रकारची आवरण सांगितलेली आहेत. असत्वापादक आवरण आणि आभानापादक आवरण. त्यांनी 3 प्रकारचे आवरणाचे केलेले आहेत. कारण भगवत तत्वाचे 3 अंश मानलेले आहेत, सत चित आणि आनंद. त्यामध्ये सत अंशावरचं आवरण म्हणजे असत्वापादक, चित अंशावरचं आवरण म्हणजे आभानापादक आणि आनंदावरचं आवरण आहे अनानंदापादक. आणि हे अनानंदापादकाची निवृत्ती परोक्ष ज्ञानाने असत्वपादक आवरण जातं, अपरोक्ष ज्ञानाने आभानापादक आवरण जातं. आणि अनानंदापादक आवरणाच्या निवृत्ती करता भक्ती प्रेम सुख हवंय. त्या सुखाने हे नेणते झाले. विठ्ठल 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 किंवा त्या सुखाचा आनंद उपभोगण्याकरता ते काय झाले, नेणते झाले. हा त्यांचा विशेष आहे. जाणवणी नेणते झाले तेने सुखे, अशा प्रकारचे ते. आणि न बोलोनी मुखे बोलता ती विठोबा रखुमाई केलेलं आहे. ते मी नाही त्याच्यात समाधानी, पण विषय थोडासा कठीण असल्यामुळं जड गेला असेल. तरीही पण हा विषय नेहमी श्रवण करणाऱ्याला ऐकणं आणि कळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा कळत असलं तरी त्याचं आवर्तन होणं जास्त गरजेचं आहे. त्याप्रमाणे झालेलं आहे. न बोलवणे हे सिद्ध भक्तांचे वर्णन करणारे हे सगळे अभंग असे अद्वैतपर अशा प्रकारचे अभंग आहेत. कारण अद्वैतावर आरूढ झाल्यानंतरच त्यांना सिद्धत्व येत असल्यामुळं त्यांचं वर्णन जे असतं ते दिसायला जरी भाषा सोपी असली तरी त्याचा गाभा तोच असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांचा 3रा विशेष आहे न बोलोनी मुखे बोलता ती. न बोलताही मुखाने ते बोलतात. म्हणजे असं कसं काय, जर न बोलोनी म्हणजे बोलत नाहीत आणि पुन्हा बोलतात, हा झाला का व्याघात. न बोलोनी बोलतात कसं काय, जर बोलतात तर न बोलोनी कसं, आणि न बोलोनी आहे तर बोलतात कसं, ही आहे शंका. पण याचं उत्तर द्यायला आज वेळच नाही आपल्याकडे. ज्ञानेश्वर माऊली महाराज.